नुसतं आम्ही टॅक्सी चेंज करत फिरवतो बघा. ह्या टॅक्सीच्या आतमधनं बाहेर आलो. इथनं आलो म्हणजे चर्च गेट पशी बघा. इथं लोकल मुंबईचं रेल्वे स्टेशन आहे बघा. रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये भावानो लगेच तेवढ्यात की नाही आम्ही सगळी मिळून आलो बघा. इथं थांबलेलो बघा तिकीट काढण्यासाठी. तिकीट काढला असा का नाही इथं भावानो तुम्हाला स्टेशन दिसते. इथं भावानो नंबर प्रमाणे असते बघा रेल्वे. आम्ही चाललेलो म्हणजे का नाही फिल्म सिटी बघण्यासाठी. इथं तुम्हाला लोकल ट्रेन का नाही एक मिनिटाला येतात बघा. ह्या लोकल ट्रेनच्या आतमध्ये येऊन बसलो. ट्रेनच्या आतमधनं कसं स्टेशन दिसते बघा की खतरनाक दिसते की नाही एकदम. लोकल ट्रेनची तिकीट पण लय महाग नसते भावनो. 10 रुपयेच असत्या फक्त. 4 ते 5 स्टेशन महाग टाकल्यानंतर आम्ही गोरेगाव मध्ये उतरलो बघा. इथनं पहिल्यांदा तर का नाही रेल्वे स्टेशनच्या आतमधनं बाहेर आलो बघा. पोटामध्ये थोडासा आदर देण्यासाठी का नाही उसाचा रस पिऊया म्हणलं. उसाच्या रसाची ऑर्डर दिल्यानंतर उसाचा ग्लास बनवून तयार पण झालीच बघा. एवढं ऊन पडलेलं का नाही उसाचा रस पिऊन घे. हे एक थोडस गोड का नाही कॅन्डी खाऊन घेऊया म्हटलं. हे पण खाऊन घेतलो. इथनं भावना आम्हाला का नाही रिक्षा पकडायला लागली. इथं जर तुम्ही आला का नाही रिक्षामध्ये 2च पॅसेंजर बसतात भावानो. म्हणून आम्हाला 2 वेगवेगळे रिक्षा करायला लागल्या. रिक्षाच्या आतमध्ये आरसा होता बघा. शेवटी आम्ही भावनो का नाही फिल्म सिटीच्या एरियामध्ये पोहोचलो बघा. इथं फ्रॉड पण लय भावनो चालू असते ना. त्यांच्या नादाला न लागता इथं येऊन डायरेक्ट भावनो तिकीट काढायची. 1200 रुपयाला एक तिकीट असते. आतमध्ये खाण्याची वस्तू महाग असते म्हणून का नाही इथनच बाहेरनं घेत जावा. इथं तुम्हाला स्वस्त मध्ये भेटून जाईल. फिल्म सिटी आत नाही एवढी खतरनाक आहे भावनो. ते जर तुम्हाला बघायचं असेल ना तर पेजला फॉलो करा, युट्यूबला सबस्क्राईब करा. पार्ट 5वा टाका कमेंट मध्ये. इथंच आहे बघा बिग बॉस मराठी आणि हिंदी.